नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे। या निवडणुका आता 2 डिसेंबर रोजी पार पडणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती सर्वत्र प्रचाराला सुरुवात झाली आहे। मात्र एकीकडे नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ज्या प्रकारे युती आणि आघाडी होते हे जर आपण पाहायला गेलं तर राज्यामध्ये सत्तेच्या बाकावर असलेली महायुती आणि विरोधीत असलेले महाविकास आघाडी यांच्यातील जे घटक पक्ष आहेत ते कुठेतरी आपापसात असतील किंवा महायुती आणि महाविकास आघाडीमधले जे पक्ष आहेत ते आपापसात एकत्रित येऊन स्थानिक पातळीवरील राजकारण कसं आहे त्याची सगळी गणित राजकारण एकत्रितरित्या ओळखून या निवडणुकांना सामोरं जात आहे। मात्र सध्या आगामी काळामध्ये महापालिका निवडणुका पार पडणार आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती नेमकं राजकीय गणित कसं आखायचं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण जवळपास मोठ्या कालावधीनंतर म्हणजे मागील अनेक वर्षांमध्ये महापालिका निवडणुकांना झालेले नाहीयेत। प्रशासकाच्या माध्यमातून संपूर्ण महापालिकेचा कारभार जो होता चालवला जात होता, अशा आता निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे कोणाला जवळ करायचं, कोणाला लांब करायचं, म्हणजेच कोणाशी युती करायची, कोणाशी आघाडी करायची, कोणत्या पक्षासोबत वैर ठेवायचं, या सगळ्यांची चर्चा आता सुरू झालेली आहे। मात्र सध्या जर आपण पाहायला गेलं तर विरोधाच्या केंद्रस्थानी आता भाजप आलेलं आहे। महायुतीमध्ये पाहायला गेलं तर शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आहे, सोबत भाजप आहे। मात्र सध्याची नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका पाहिल्या तर राज्याच्या अनेक भागांमध्ये सध्या शिवसेनेला वेगळी वाट दाखवण्याचा प्रयत्न हा भाजपकडून होताना पाहायला मिळत आहे। एकीकडे असं असताना दुसरीकडे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नेमकं समीकरण कसं होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अशामध्ये आता एक नवी युती सुद्धा तयार होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आणि ही युती म्हणजे कोणत्या पक्षाची किंवा कोणत्या मोठ्या चेहऱ्याची तसं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण दोन ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आहेत। साधारणतः मराठीचा मुद्दा ज्यावेळेला येतो त्यावेळेला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात, त्यामुळे आवाज उठवतात आणि सर्वसामान्यांसाठी लढा आपला चालवतात आणि त्याच पार्श्वभूमीवरती दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहायला गेलं तर या दोन ठाकरे बंधूंमधील कौटुंबिक भेट आपण पाहिल्या, राजकीय भेटीगाठी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या। त्यानंतर एकत्र मतचोरीच्या मुद्द्यांवरून असेल, एकत्र मुद्दे मांडलेले असतील, या सगळ्यामध्ये आपल्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळाले। मात्र आता प्रश्न उपस्थित झालेला आहे तो म्हणजे महाविकास आघाडीचा। कारण महाविकास आघाडीमध्ये मनसेला सहभागी करून घ्यायचं की नाही हाच एक मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे। मात्र या सगळ्यामध्ये जर सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर केंद्रस्थानी असलेल्या भाजपचा पराभव करणं हे निश्चितच सोपं जाईल। मात्र असं असलं तरी सध्या काँग्रेसकडून मात्र वेगळी भूमिका ही मांडली जात आहे। खरं तर काँग्रेस स्वबळाच्या नाराने जात आहे, स्वबळाच्या दृष्टिकोनातून काँग्रेसचा प्रवास चालू आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मुंबईतील शिष्टमंडळानं साधारणतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली। त्या शिष्टमंडळामध्ये मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड असतील, यासोबत अनेक आमदार असतील आणि नेते मंडळी असतील ते सुद्धा उपस्थित होते। मात्र असं असलं तरी आता काँग्रेसची भूमिका याच्यासोबत शरद पवार जाणार का ठाकरेंच्या युतीसोबत म्हणजे ठाकरे बंधूंसोबत शरद पवार जाणार हा एक प्रश्न निर्माण झालेलाच आहे। मात्र आज एक बैठक सुद्धा पार पडली ती म्हणजे शरद पवारांच्या दालनामध्ये। शरद पवारांसोबत बैठकीमध्ये संपूर्ण राष्ट्रवादीच्या नेते मंडळींचं, आमदारांचं, खासदारांचं, स्थानिक लेवलला कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटतं या सगळ्याची चर्चा करण्यात आली आणि एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या ठाकरे बंधूंच्या बाजूने जाण्याचं सकारात्मक वातावरण सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सुरू असल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे कुठेतरी आता जे शिष्टमंडळ काँग्रेसचं शरद पवारांना भेटायला गेलं होतं ते एकटं पडतं का अशी सुद्धा चर्चा आहे। मात्र असं असलं तरी सर्व मित्र पक्षांनी एकत्र येऊया आणि निवडणूक लढूया असं अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला वाटतं। या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा आपलं मत व्यक्त केलं आहे। मात्र या सगळ्यानंतर आता प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे महाविकास आघाडीमधील प्रवेशाचा, म्हणजेच महाविकास आघाडीमध्ये मनसे येण्याचा। मात्र असं असलं तरी या पार्श्वभूमीवरती खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि या ट्विटवरून त्यांनी नाव न घेता काँग्रेसला टोला लागवला। नेमकं ते काय म्हणाले जाणून घेऊयात। दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही मुंबई काँग्रेस। हा काँग्रेसचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो। शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत, ही लोकेच्छा आहे। त्यासाठी कोणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही। शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहेत, मुंबई वाचवा असं ट्विट हे संजय राऊत यांनी केलेलं आहे। यामध्ये संजय राऊत म्हणत आहेत की अगोदरच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। त्यांची एकंदरीत पाहायला गेलं तर
शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आलेले ही लोकइच्छा, त्यामुळे या दोघांच्या एकत्र येण्यासाठी कोणाच्या परवानगीची किंवा कोणाच्या आदेशाची गरज नाही. मात्र असं असलं तरी आता मात्र काँग्रेसकडून ज्या प्रकारे भूमिका व्यक्त केली जाते ती म्हणजे मनसेसोबत नको. कारण ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर जेव्हा शिष्टमंडळ काँग्रेसचं हे शरद पवारांना भेटतं त्यावेळेला त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते, ज्यामध्ये दडपशाही करणारे आणि कायदा हातात घेणाऱ्यांसोबत काँग्रेस जाणार नाही. एकत्रितरित्या विचार ज्यांचे योग्य असतील किंवा समविचारी पक्षांसोबत आपण आघाडी करू असं सुद्धा काँग्रेसनं म्हटलं होतं. मात्र आता भूमिका आहे ती म्हणजे शरद पवारांची. कारण महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा हे शरद पवारांना मानले जातात. असं असलं तरी आता मात्र ज्या प्रकारे दोन बंधू एकत्र आलेले आहेत, ठाकरे बंधू यांची युती आणि त्याला काँग्रेसचा पाठिंबा हा आगामी काळामध्ये महापालिका निवडणुका ज्या होणार आहेत त्या पार्श्वभूमीवरती मिळतो की शरद पवारांसोबत ज्या बैठका होत असताना शरद पवारांना आपल्या बाजूनं वळवून आघाडी विरुद्ध युती आणि युती आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होते का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या सगळ्यामध्ये आता महत्त्वाचं ठरतंय ते म्हणजे शरद पवारांची भूमिका. मात्र सकारात्मक चर्चा आता ठाकरे बंधूंच्या बाजूने जाताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे काँग्रेसचं नेमकं आगामी काळामध्ये काय होणार असं सुद्धा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र आता संजय राऊतांचं वक्तव्य, मुळामध्ये त्यांनी केलेलं ट्विट हे सुद्धा बोलकं आहे. कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आधीच एकत्र आलेले आहेत. त्यांच्यासाठी कोणाच्या परवानगीची किंवा कोणाच्या आदेशाची गरज नाही. मुंबई काँग्रेस असेल त्यांचा हा व्यक्तिगत इश्यू असू शकतो असं सुद्धा संजय राऊत म्हणत आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये फूट पडते का असा सुद्धा सवाल आता उपस्थित होत आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अजयसह मी वैभव पाटील, मुंबई.